धुळा जिल्हा परिषदेचा घेऊन आपण अनेक गटांमध्ये फिरतो आहे. मी आज शिरूर गटातल्या खंडाळा गावामध्ये आहे. अनेकांना मी इकडे भेटलो. एक प्रतिक्रिया मला प्रामुख्याने जाणवली, ती म्हणजे सर्वाधिक मतदान असलेलं शिरूर गटातलं हे खंडाळा गाव. मात्र इथला उमेदवार न देता बाहेरचा जो आयात उमेदवार आहे तो दिला जातोय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक संताप आहे की सर्वसामान्य कुटुंबातले नेते किंवा काही कार्यकर्त्यांनाच इकडे संधी दिली जावी. माझ्यासोबत बोलण्यासाठी बाळासाहेब जानराव आहेत. खरं तर अनेक आंदोलनं तुम्ही केलेत, अनेक सामाजिक कामात आम्ही तुम्हाला पाहिलेत. काय वाटतं, तुम्ही खंडाळा गावातून येतात, सर्वाधिक मतदान असलेलं गाव, तरीही बाहेरच्या उमेदवाराला संधी? हीच एक खंडाळ्या गावासाठी एक शौकीनता म्हणावं लागेल की अनेक प्रश्न या ठिकाणी घेऊन आणि खंडाळा गाव कायम या ठिकाणी चर्चेत असतं. आणि इतकं मोठं 9,500 10,000 मतदानाचं गाव आणि या ठिकाणी उमेदवार भेटत नाही, म्हणजे उमेदवार मागायला कोणी तयार होत नाही. आणि बाहेरून येऊन या ठिकाणी उमेदवार लढण्याची तयारी दाखवत आहे. आणि गावातले जे आम्ही म्हणतो की 30-30 वर्षापासून, कोणी म्हणतं मी 30 वर्षापासून आहे, कोणी म्हणतं मी राजकारणात 25 वर्षापासून आहे, कोणी म्हणतं मी किंग मेकर आहे. आणि उमेदवारी मागायची म्हणलं तर ते म्हणते का आम्हाला देईन का उमेदवारी. ही एक शौकीनता म्हणावं लागेल या गावासाठी. आणि या ठिकाणी शिरूर गाव असेल, खंडाळा गाव असेल, 8-9 गावच फक्त या गटामध्ये आहे. आणि मला तरी वाटतं की वैजापूर तालुक्यामध्ये ह्योच गट हे असेल की याला जास्त विऱ्या नाही, म्हणजे 10-15 किलोमीटरच्या आतमध्ये सगळं हे. आणि या ठिकाणून उमेदवारी भेटत नाही, एक शौकीनताच म्हणावं लागेल. अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे की असं म्हटलं जातं की शिरूर गट हे खंडाळ्यापेक्षा छोटं गाव आहे. म्हणजे मतदाराच्या दृष्टीने विचार जर केलं, क्षेत्रफळाच्या दृष्टीने नव्हे, तर खंडाळा गाव मोठा आहे. असं असताना उमेदवारी देताना प्रत्येक राजकीय पक्ष हा ज्या गावातून उमेदवार निवडला जातो त्या गावाचा मतदारसंख्या बघितली जाते. असं सगळं एकत्रितपणाने जर बघितलं तर खंडाळा गावामध्ये सर्वाधिक मतदान आहे. असं असताना का खंडाळ्याला डावललं जातं? खंडाळ्याला का डावाला म्हणजे एक इथं एक पक्षाने बी एक घेतलं की या गावामध्ये उमेदवारी मागताना एक तर उमेदवारी आत्ता एक मुलाखत झाली पक्षाची. तुमच्याकडं तुम्ही खर्च किती करू शकतो, खाली पंचायत समितीला किती खर्च करतो. आणि इथं अशी परिस्थिती उमेदवारची झालेली की 1 कोटी नाव घेतलं की तो म्हणतो नको मला उभं नाही राहायचं. मग आता या परिस्थितीमध्ये जर पैसाच लागत असेल तर कार्यकर्त्यांना समोर बसून बी का ऐकावा. मला तरी वाटतं की हे राजकीय नेते हे म्हणते का आम्ही केलं, आम्ही ते करतो, आम्ही सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे आहे, आम्ही पक्षाच्या निष्ठावाना मागे आहे. मग त्याला पैशाची का मागणी केली जाते? मग ही पक्षाची जर मागणी केल्या जात असेल तर ते पैशावालेच पक्षाने पाहिजे आणि पक्षात घ्यायचे आणि त्यांनी त्यांना समोर बसवायचं आणि त्यांनाच ऐकवायचं. सामान्य माणसाला कशाला ऐकवायचं? या सगळ्या पक्षांनी खंडाळ्यात उमेदवार दिला नाही, तर नागरिक म्हणून काय भूमिका असणार आहे तुमची? या खंडाळा गावात जर पक्षाने उमेदवारी देऊ किंवा नाही देऊ, या ठिकाणी आम्ही आता तुम्ही 1-1.5 वर्षापासून पाहत असेल की अनेक सामान्य कार्यकर्त्यासाठी आंदोलनं आम्ही उभे केली असेल. मग लोकांची, सामान्य कार्यकर्त्याची ही इच्छा झाली की एवढं मोठं गाव आहे आणि बाळासाहेब तुम्ही 1-1.5 वर्षापासून पाहते की तुम्ही काय फक्त तुमच्या किडण्या खराब करून घेते का? तुम्ही काय उपाशी लोकांसाठी मारता का? एवढं मोठं गाव आहे, गाव कसं एकत्रित होत नाही. या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी या ठिकाणी लढावं लागत. मग या ठिकाणी आम्ही चर्चा सत्र या ठिकाणी चालू आहे सर्कलमध्ये. गाव शिरूर गाव असेल, खंडाळा असेल, आजूबाजूच्या खेड्यामध्ये आम्ही फिरून आणि लोकांचा एक चर्चेमध्ये सहभागी होऊन लोकांची भावना त्या ठिकाणी ऐकून घेतो. आणि लोकांची भावना तीव्र आहे की ही इलेक्शन राजकीय पक्षावर नाही म्हणा, एक तर शेतकऱ्यांचा मोठा विषय आहे. आत्ताच काही मित्र आहे ना, आत्ता कांद्याचे मार्केटवर कांदे पाठव, 1000 रुपये कांदे, याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. मक्का संपल्याच्या नंतर सरकारी हे चालू झालं आणि सरकारी याच्यातून फक्त एकरी काय 12 गुंठे 12 क्विंटल घ्यायची फक्त, म्हणजे 100 क्विंटल आता लोकांकडं शेतकऱ्यांच्या संपल्या आणि आता व्यापाऱ्यांना जमा केल्या आणि सरकारी. अनेकातल्या गावातल्या अनेक नागरिकांना मी भेटलो. स्थानिकचा उमेदवार हवा असा हट्ट किंवा नागरिकांची अपेक्षा व्यक्त केली. तुम्ही गावातले नागरिक आहेत, नागरिक म्हणून काय वाटतं? नागरिक म्हणून ही साहजिकच गोष्ट आहे की एवढं मोठं गाव जर असेल तर गावाला विकास जर करायचा असेल. आता इथून मागला जो जिल्हा परिषद सदस्य होता, अजून गावात तुम्ही विचारलं कोणाला जिल्हा परिषद सदस्य कोण होता, कोणीच नाव नाही सांगू शकत. म्हणजे त्या जिल्हा परिषद कोणच्या पक्षाचा होता आणि कोणाच्या नेतृत्वाखाली निवडून आला
तरी या गावात जिल्हा परिषदचं मला 5 लाख रुपयाचं काम दाखवा, म्हणजे एक ना हे, आणि ते काम तर नाहीच पण ते उमेदवार सुद्धा या ठिकाणी ओळखू शकत नाही. मग अशी परिस्थिती लोकांचे असं झालं की उमेदवार निवडून देताना बी कोणता निवडून द्यावा, आणि बाहेरून उमेदवार येऊ राहिले. आणि गावाची खंत एक आहे की गावाचा जर विकास करायचा असेल, तुम्हाला गावाला जर एक वैभागाकडे न्यायचं असेल तर चांगला उमेदवार देऊन गावातूनच उमेदवार या ठिकाणी पाहिजे, अशी भावना या गावामध्ये झालेली आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण बघितले आपल्यासोबत होते बाळासाहेब जांडराव. खरं तर गावातलाच उमेदवार दिला पाहिजे. मी देखील अनेक शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केलेली आहे, त्यामुळे आयात उमेदवार नको, गावातलाच कुठलाही कार्यकर्ता किंवा कुठलाही आम्हाला उमेदवार चालेल, अशीच प्रतिक्रिया बाळासाहेब जांडराव यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.